रामकृष्ण हरी. माझं नाव अनामिका मावळे. मी पुण्याची आहे, पण मी आता पूर्ण वारी करते, AI दिंडी करते आणि AI दिंडीची मी समन्वयक पण आहे. आम्ही पूर्ण आळंदी ते पंढरपूर चालतो आहोत आणि माझी ही 4थी पूर्ण वारी आहे AI दिंडी सोबत. आम्ही पूर्ण वारी जी आहे ती 25 क्रमांकाची रथाच्या पुढे, दिंडी क्रमांक 25 रथापुढे त्यांच्या बरोबर चालतो आम्ही. आणि माझा असा अनुभव आहे, म्हणजे 4थी वारी आहे, तर अनुभव हा आहे की आपला AI दिंडीचा उद्देश हा आहे की आपली जी वारी आहे, आपली जी संस्कृती आहे, संत परंपरा आहे, हे सगळं लोकांना माहीत व्हावं. म्हणजे आता असं झालंय की जसं AI दिंडी आमची IT प्रोफेशनल्सने चालू केली आहे, म्हणजे फाउंडर मेंबर्स IT प्रोफेशनल आहे. आता असं नाहीये. AIचा अर्थ ऑल इन्क्लुसिव्ह, त्याचा अर्थ म्हणजे सर्व समावेशक, म्हणजे अगदी विद्यार्थी येऊ शकतात, गृहिणी येऊ शकते, वर्किंग प्रोफेशनल येऊ शकतात. आणि माझा अनुभव सांगते की वारीत आल्यानंतर मनाला समाधान मिळतं, शांतता मिळते. कारण आपण शहरी लोक असतो, तर आपण एक सतत कुठल्या ना कुठल्या ताण तणाव गोष्टींमध्ये बिझी असतो आपण, म्हणजे त्यामुळे आपल्याला स्ट्रेस असतो. तर आपण वारीत आल्यानंतर बघायला मिळतं की बिलॉंगिंगनेस, म्हणजे प्रत्येक वारकरी एकमेकांना माऊली म्हणत असतात. म्हणजे इथे पुरुष स्त्री असा भेद नसतो, जाती धर्माचा कुठलाच काहीच भेद नसतो. फक्त एकच माऊली नावाने एकमेकांना बोलून, जे आपल्याला फार कमी मिळतं की आपलेपणा जो आहे तो आपल्याला वारीमध्ये मिळतो, म्हणजे मिळतो. आणि एक छोटं उदाहरण सांगते. मी वारीत चालताना एक माऊली भेटल्या मला, तर त्यांना मी सहज विचारलं, काय माऊली कितवी वारी आहे? त्या म्हणाल्या की माऊली काय मोजायचं. आणि नंतर त्यांनी म्हणजे जे सांगितलं, तर त्यांना पण तेवढं ज्ञान असतं. तर माऊलीनी त्यांना तसं बनवताय. ते हरिपाठ म्हणतात, अगदी भजन तुम्ही बघितले, प्रत्येक दिंडीत भजन, नामस्मरण, कीर्तन हे सतत चालू असतं. त्यामुळे खूप छान वाटतं. अगदी खूप प्रत्येकाने, आमचं घोषवाक्य आहे, एक तरी वारी अनुभवावी, प्रत्येकाने एकदा तरी यावं. धन्यवाद.